हा एक शॉकिंग डेटा बघा, ज्यामध्ये आपल्याला क्लिअर लक्षात येतोय की एआयचा परिणाम नेमका काय होतोय. TCSमध्ये 2023मध्ये एम्प्लॉईज होते 6,14,000. तेच 2024मध्ये 6,08,000 झालेत. इन्फोसिसमध्ये 3,36,000 वरून 3,17,000 वर आलेत. HCL टेक्नॉलॉजीमध्ये 2,18,000 वरून 2,14,000 वर आले. विप्रोमध्ये 2,45,000 वरून 2,43,000 वर आले. टेक महिंद्रामध्ये 1,50,000 वरून 1,33,000 वर आलेत. म्हणजे प्रत्येक कंपन्यांमध्ये नंबर ऑफ एम्प्लॉईज आहे ते कमी होत आहे. पण त्यांचा प्रॉफिट पण तर कम्पेअर करून बघू की TCSमध्ये 43,000 करोडवरून 44,000 करोड झाले. इन्फोसिसमध्ये 24,000 करोडवरून थोडा कमी झाला आहे. पण बाकी कंपन्यांमध्ये बघा की 15,000 करोडवरून 16,000 करोड आहेत. 12,000 करोडवरून इथं थोडं यामध्ये पण थोडासा स्लाइटली कमी पाहायला मिळतोय. पण परत या पण कंपन्यांमध्ये टेक महिंद्रामध्ये सुद्धा 5,981 करोडवरून 6,000 करोडवर आलेला आहे. म्हणजे पॅटर्न काय पाहायला मिळतोय की नंबर ऑफ एम्प्लॉईज ह्या कमी होत आहेत, पण त्यांचा प्रॉफिट वाढतोय. याचा अर्थ काय की हा कम्प्लीट जो इम्पॅक्ट आहे हा एआयचा आहे. याचा एआयचा जो इम्पॅक्ट आहे हा कंपन्यांवर न होता एम्प्लॉईजवर होत आहे. कारण एआय काय करताय तर एम्प्लॉईजची कामं करतायत. पण याचा मेन जो बेनिफिट आहे तो तर मोठमोठ्या कंपन्यांना होतोय आणि त्यामुळे त्यांचे प्रॉफिट आहे हे तर अजून वाढणार आहे. आता सध्या तसा ट्रम्प टॅरिफचा वगैरे इश्यू असल्यामुळे आपल्याला ते थोडे प्रॉफिट्स आहे ते कमी दिसतात. आपल्याला 25चा पण डेटा कम्पेअर करता येईल, पण अजूनपर्यंत 2025चा प्रॉफिट हा रिलीज झालेला नाही आहे. त्यामुळे तो आपल्याला कम्पेअर करता येणार नाही, पण लवकरच तो डेटा आल्यानंतर सुद्धा आपल्याला तो कम्पेअर करता येईल. असंच काहीचं या आधी पण झालेलं होतं. ज्यावेळेस रोबोट्स आलेले होते त्यावेळेस कार कंपन्यांमध्ये रोबोट्स काम करायला लागलेत. त्या कंपन्या तर खूप मोठ्या झाल्या, पण एम्प्लॉईज त्यांची संख्या कमी झाली. बँकेमध्ये आधी खूप कर्मचारी काम करायचे, पण जेव्हापासून इंटरनेट बँकिंग आलं, ATM आलं, त्यावेळेसपासून त्याचे बँकेचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा कॅशियर आहे ते कमी झालेत, पण बँका ह्या नक्कीच मोठ्या झाल्यात.